सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 जुलै 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण दिशा समितीच्या सभेत महामार्गाच्या कामावरून अधिकारी फैलावर. स्मार्ट मीटरला सदस्यांचा विरोध. पोस्ट कार्यालयावरूनही अधिकाऱ्यांना जाब. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण दिशा समितीच्या सभेत वेळे ते खिंडवाडीसह जिल्ह्यातील महामार्गाच्या कामावरून NHAIच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगलेच फैलावर घेतले. 4 दिवसाच्या पावसात महामार्गाच्या कामाची पुरती वाट लागली आहे. अधिकाऱ्यांनी वाहन चालकांच्या जीवाशी खेळू नका अशा शब्दात सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. पोस्ट कार्यालयावरूनही अधिकाऱ्यांना सदस्यांनी जाब विचारला. कराडात पिस्तूल विक्री करायला आलेल्या चौघांना बेड्या. कराड शहर गुन्हे शाखेची कारवाई. 4 देशी बनावटीचे पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे जप्त. देशी बनावटीचे पिस्तूलसह जिवंत काडतुसे विक्री करता आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मध्ये 4 देशी बनावटीचे पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे व 1 दुचाकी सुमारे 3.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौघांना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती DYSP राजश्री पाटील यांनी दिली. आफताब बादशाह मोमीन वय 24, रोहन मेहबूब शेख वय 19 दोघेही राहणार मुजावर कॉलनी कराड, अमर रघुनाथ पाटील वय 23 राहणार काले तालुका कराड व ओंकार प्रकाश शिंगणे वय 25 राहणार एडे मच्छिंद्र तालुका ओळवा अशी पोलीस कोठडी मेल्यांची नावे आहेत. तरडगाव तालुका फलटण येथे कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत 2 ठार, 1 जण गंभीर जखमी. लोणंद फलटण मार्गावर तरडगाव पुलाजवळ शुक्रवार रात्री कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरून दोघांचा जागेत मृत्यू झाला तर 1 युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झालेल्या कार चालकाविरुद्ध रोहन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र साहेबराव क्षीरसागर वय 40 राहणार गोटेमाळ लोणंद आणि अभिषेक धनंजय कंचे वय 24 राहणार शेरीची वाडी तालुका फलटण अशी मृतांची नावे आहेत. तर अलंकार सूर्यकांत फडतळे वय 24 राहणार गाडगे कॉलनी लोणंद हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हजारो लिटर दूध ओतले रस्त्यावर. मान तालुक्यातील मोहेतील दूध संकलन केंद्रातील प्रकार. दूध निकृष्ट असल्याचा निर्वाळा. राज्यभरात सुरू असलेल्या अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईचा दसका दूध संकलन केंद्राने घेतला आहे. मान तालुक्यातील मोहे येथील एका दूध संकलन केंद्रामध्ये शेतकऱ्यांकडून जमा झालेले दूध निकृष्ट दर्जाचे असल्याने मुख्य डेअरीचे दूध संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे दूध स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संकलन करणाऱ्या स्थानिक केंद्र चालकांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिल्याचा प्रकार उघडीस आला आहे. हा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साताऱ्यात टेस्ट ड्राईव्हचा बहाणा करून शोरूम मधील ठार कार पळवली. साताऱ्यातील जुन्या औद्योगिक वसाहतीतील एका 4 चाकीच्या शोरूम मध्ये आलेल्या अज्ञाताने टेस्ट ड्रायव्हरच्या बहाण्याने 16 लाखांची थार कार पळवली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी शोरूम मध्ये एक व्यक्ती आली. त्याने 4 चाकी खरेदी करणार असल्याचे सांगत टेस्ट ड्राईव्हची मागणी केली. 4 चाकीच्या इंजिन मधून आवाज येत असल्याचा बहाणा करत आत असणाऱ्या अज्ञात संशयिताने कर्मचाऱ्याला खाली उतरवले. यानंतर संशयित 16 लाखांच्या कारचाकीसह निघून गेला. साताऱ्यात राधिका चौकात मध्यरात्री ठरार. 2 कारची जोरदार धडक, दोघे जखमी. मद्यप्राशन केल्याचा चालकावर आरोप. साताऱ्यातील राधिका चौकात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 2 कारची समोर जोरदार धडक होऊन 2 जण जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी बलेनो कार चालक सागर शिवाजी माने राहणारे मंगळपेठ सातारा याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप दुसऱ्या कारचालकाने केला आहे. शिवम दिलीप शिंदे वय 32 राहणार कीर्ती पाकरंजी पेठ सातारा यांनी फिर्याद दिली आहे. शेनोलीत लोक कराड येथे क्रशरवर डंपर भरत असताना शॉक लागून युवा उद्योजक ओंकार चौरे यांचा मृत्यू. कराड तालुक्यातील शहरी शिवनेरी स्टेशन परिसरातील क्रशरवर डंपर भरण्यासाठी गेलेल्या 6 शिरंबे तालुका कराड येथील युवा उद्योजक ओंकार रामचंद्र चौरे वय 27 यांचा विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे 6 शिरंबे तसेच परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहरी शिवनेरी स्टेशन येथे एका क्रशरवरून डंपर भरत असताना डंपरचा संपर्क होऊन जाणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीशी आला. त्यामुळे ओंकार चौरे यांचा विजेचा जबरदस्त धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मसूर उंबरज रस्त्यावरून निकृष्ट कामाविरोधात संताप. काम बंद पाडत ठेकेदाराला धारेवर. शासकीय ऑडिट व तांत्रिक चौकशीची ग्रामस्थांकडून मागणी. पाटण पंढरपूर महामार्गावर राज्य मसूर उंबरज रस्ता रुंदीकरणाच्या कामातील कथित मुक्षुद्दर्जा बेजबाबदार नियोजन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी मसूर येथील संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी धडकधड सुरू असलेले काम बंद पाडले. रस्त्याच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचा मांजरा खडक वापरला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी संबंधित ठेकेदार घटनास्थळी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी त्याच्याशी तसेच सार्वजनिक बांधकामाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही फोन उचलला नाही किंवा रस्त्याचे काम बंद पाडताना ग्रामस्थ तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संपूर्ण कामाचे शासकीय ऑडिट, स्वतंत्र तांत्रिक चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत काम बंद पाडले. आगाशिव डोंगरात विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 40 विद्यार्थी किरकोळ जखमी. सीडबॉल प्रत्यारोपणासाठी गेले होते डोंगरावर. आगाशिव डोंगरात सीडबॉल प्रत्यारोपण वृक्षारोपण गेलेल्या मलकापूर येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांवर मधमाशाने अचानक हल्ला चढवला. मधमाशांच्या चाव्यात व इतरत्र पळताना पडल्याने 40 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर विनुताई चव्हाण जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
शनिवारी सकाळी 9 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चाकीच्या धडकेत कोरेगाव पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी. कोरेगाव रेहमतपूर रस्त्यावर भंडारी मैदानावर भरधाव दुचाकीच्या धडकेत कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक नामदेव शेडगे राहणार अनंतनगर कोरेगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक शेडगे हे भगवा चौकात स्टेट बँकेच्या एटीएममध्ये चालत गेले होते. त्यावेळी रेहमतपूरहून आलेल्या मोटरसायकलने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या प्रकरणी दुचाकीस्वार रवींद्र दगडू मैत्री राहणार शिरंबे तालुका कोरेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.